गुड मॉर्निंग फ्रेंड्स. निफ्टीमध्ये 15 मिनिट टाइम फ्रेमला आहोत आणि आपण उद्याचा म्हणजे सोमवारचा मार्केटचा व्ह्यू काय असू शकतो, आपल्याला ज्या संधी हव्या आहेत त्या कोणत्या दिशेला मिळतील याची आपण इथे पडताळणी करणार आहोत, हे तपासून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण आठवडाभर जर मार्केट एका दिशेला राहिलंच तर ते कोणकोणत्या लेवल्स त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये जी सध्या जो टॉप लागलेला आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याला विसरून चालणार नाही. ओके. आणि त्यानंतर हा जो इथे एक स्विंग पॉइंट आहे ना, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर थोडक्यात मला असं सांगायचं की मार्केट जे आहे हे एक बेरिश मूव इथून शो करते. ओके. बेरिश मूव शो करतोय. त्यानंतर मार्केटने काल इथे कुठलाही स्विंग बनतो त्याला एक काहीतरी रिझन लागतं. जसं आता मार्केटने हा इथे एक स्विंग बनवलेला आहे, पण या स्विंगचा संबंध कुठे आहे, तर या स्विंगचा संबंध या हाय पॉईंटशी आहे. ओके. या हाय पॉईंटशी संबंध आहे. म्हणजे इथे याचा अर्थ असा झाला की प्राइस जर उद्या साईडवेज राहणार असेल भविष्यात कधीही, तर हा जो भाग आहे हा साईडवेज साठी सगळ्यात उत्तम भाग आहे. ओके. हा साईडवेज साठी सगळ्यात उत्तम भाग आहे. त्यानंतर आपण जर बघितलं, थोडंसं खाली येऊया, अजून एक स्विंग पॉइंट आपल्याला मिळतो का बघूया आपण इथे. तर इथे हा एक स्विंग पॉइंट आहे जिथे मार्केट येऊन बंद झालेलं आहे, बरोबर ना. याचा संबंध कुठे आहे, ह्या बघा या स्विंग पॉइंटशी आहे. ओके. आणि एक जो आपल्याला लो पॉइंट मिळतोय तो लो पॉइंट आपण इथे घेऊया. हा एक लो पॉइंट इथे आहे आणि हा एक लो पॉइंट इथे आपल्या समोर आहे. एकंदरीत या सगळ्या लेवल्स आहेत. ओके. तर उद्या मार्केटमध्ये जर का बेरिश कंटिन्यू राहिला तर हा पूर्ण जो झोन आहे हा बेरिशचा झोन आहे, लक्षात घ्या. हा जो पूर्ण झोन आहे इथून, ओके, या स्विंग लो पासून हा जो पूर्ण झोन आहे, जर मार्केट याच्या खाली येतंय तर हा पूर्णपणे बेरिश झोन आहे. हा पूर्णपणे बेरिश झोन आहे. ओके. हा एक पॉइंट इथे क्लिअर होतो आपल्या. यामध्ये आता रिव्हर्सल पॉइंट आपण पकडूया. जर प्राइसला बेरिश बुलिश एंट्री झाली तर बेरिश रिव्हर्सल साठी ही सगळ्यात बेस्ट जागा आहे. ओके. आणि जर प्राइस इथूनच वर जाणार असेल तर म्हणजे फ्लॅट ओपनिंग झाली तर आपण त्याला म्हणू इथे बुलिश रिव्हर्सल साठी ही जागा आहे. ओके. तर इथे फ्लॅट ओपन झाली तर बुलिश रिव्हर्सल आणि इथे आली तर बेरिश रिव्हर्सल. एवढ्या दोन गोष्टी आपल्या इथे क्लिअर झाल्या. आता राहतो प्रश्न बुलिश, व्हेरी बुलिश कुठे आपण होणार बाबा, जिथून प्राइस वरती जाण्याची जास्त शक्यता आहे. तर एकंदरीत हा जो व्ह्यू बेरीज जरी सांगितला असेल, परंतु इथे मी तुम्हाला एक एरो देतो, याच्यावरती 15 मिनिटचं क्लोजिंग मिळून प्रॉपर जर प्राइस सस्टेन झाली तरच आपण बुलिशचा विचार करणार आहेत. आणि ह्याच्यावरती जर प्राइस आली तर आपलं थेट टार्गेट हेच राहणार आहे 25,671चं. तोपर्यंत बेरिशलाच फक्त तुम्ही बघा. बेरिशमध्ये बुलिश जो आहे याला काही एवढी व्हॅल्यू नसते. हा जो झोन आहे पूर्ण हा आपला बुलिश बेरिशचा झोन झाला. त्यानंतर ही नेक्स्ट लेवल आपला असणार आहे, म्हणजे इथून जर प्राइस खाली आलीच तर 24,728. ओके. तर इथे तुम्ही प्राइस ऍक्शनचा जो नियम आहे तो अप्लाय करायचा आहे. इथून प्राइस पूर्णपणे बुलिश राहील, म्हणजे इथून पूर्ण बुलिश रिव्हर्सल साठी ही जागा आहे. हा जो झोन आहे ना पूर्ण, मी तुम्हाला पूर्ण झोनच आखून दाखवतो. हा जो पूर्ण झोन आहे ना हा एक ट्रॅप प्लस रिव्हर्सल ज्याला आपण म्हणतो. मी इथे आपल्याला तेही लिहून देतो. इथे बिअर ट्रॅप जो आहे त्यासाठी पॉसिबल जास्त आहे. मग बिअर ट्रॅप जर खरोखर झाला तर काय होईल, तिथे एक रिव्हर्सल पॉसिबल आहे या झोन मध्ये. ओके. त्यानंतर सेम प्राइस जर याच्या खाली निघून गेली, आता अशा वेळेला जेव्हा प्राइस कंटिन्यू मध्ये निघून जाते ना तेव्हा तिने काय करायला पाहिजे, ब्रेक करायला पाहिजे, रिटेस्ट करायला पाहिजे. आणि जेव्हा हा पण लो ब्रेक होईल तेव्हाच तो कंटिन्यू बेरिश तुम्ही इथे समजू शकता. तर ही नेक्स्ट लेवल आहे 24,506 जो सायकोलॉजिकल नंबर येणार आहे. ओके. तर एकंदरीत हा पूर्णपणे व्ह्यू झालेला आहे. ओके. तर उद्यासाठीच्या ह्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत ज्या तुम्हाला मी सांगितलेत, याच्यासोबत काम करा. आणि जर का प्राइसला खाली यायला उशीर लागतोय तर ह्या प्रत्येक लेवलला रिस्पेक्ट करत त्याला यावं लागेल. म्हणजे आपला आठवडेभराचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू इथे आपला आता स्पष्ट होतोय. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी तुम्हाला इथे सांगायची आहे. इथे सगळ्यात लास्ट टॉप जो आहे तो हाच असू शकतो असं मला एकंदरीत वाटतंय आता. त्यानंतर हा इथे एक पॉइंट आहे 22,221, यावरती लक्ष ठेवायचंय तुम्हाला. म्हणजे जर फ्लॅट ओपन झालीच, इथून नाही रिव्हर्सल तर इथून रिव्हर्सल आहेच पक्का.
आणि हे काय छोटं गॅप पकडू नका, 15 मिनिटाला आहे, हे सगळे 100 पॉईंटचे गॅप आहेत बघा इथे. ओके, तर हे दिसताना जरी छोटं दिसत असेल तर हे पॉईंटचे गॅप आहेत पूर्णपणे. पण प्राईजला या लेवलला रिस्पेक्ट करावं लागणार आहे, हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवायचं. ओके, आता आपण काय करूया, आपला जो टू कॅन्डल सेटअप आहे त्याचा थोडासा अनालिसिस करूया आपण इथे. टू कॅन्डल सेटअपनुसार आपलं -2 चालू आहे कंटिन्यूमध्ये, राईट. म्हणजे जर उद्या प्राईजला वर जायचं असेल, बुलिशला जायचं असेल, तर बुलिश व्ह्यूसाठी आपल्याला लाची -2 बघावे लागेल. तर ही बघा, ही -2 लाची दिसते आपल्याला, परंतु इथे वीकमध्ये गेलेली आहे, बरोबर की नाही. तर मग आपल्याला हिच्यावरती ही बघा, ही दिसते, ही पण वीकमध्ये, हिच्यावरती आपल्याला 2 ग्रीन कॅन्डल जर क्लोज मिळाल्या तरच आपण बुलिशसाठीचा, तो पण छोट्या बुलिशसाठीचा विचार करू. ओके, छोट्या, जोपर्यंत प्राइस या झोनला तोडून वर जात नाही, प्रॉपर रिअल ब्रेकआउट बनत नाही. रिअल ब्रेकआउटचा अर्थ असा होतो की प्राइसने ब्रेक केलं, रिटेस्ट केलं आणि पुन्हा ब्रेक केलं, त्याला रिअल ब्रेकआउट म्हटलं जातो. ओके, तर तरच बुलिश जायचंय. आणि बेरिशला तर सिंपल लॉजिक आहे, आपल्याला पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जरी रेड बनवून अशी आपल्या युटीएस प्रमाणे बनली आणि तिने क्लोज दिला, तर आपण तिचाच स्टॉप लॉस वरती ठेवून आपण एंट्री करू शकतो. परंतु प्राइस आहे, तिचं काम आहे ट्रॅप करणं. ओके, तिचं काम आहे ट्रॅप करणं, म्हणजे आंधळा विश्वास ठेवून काम करण्यापेक्षा अलर्ट राहून काम केलेलं नेहमी चांगलं असतंय. ओके, मी तुम्हाला एक व्ह्यू बनवून दिलेला आहे, त्या व्ह्यूनुसार तुमचं जे बुद्धी आहे, तुमचा जो अभ्यास आहे, तुमचा जो अनुभव आहे, तो देखील वापरा, म्हणजे याचा रिझल्ट अप्रतिम असेल. थँक्यू माय डिअर फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. माझं ॲनालिसिस आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू चालू ठेवावी का, यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी नक्की आपल्याला हेल्प करण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.